साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। लग्नाला 2 वर्षे झाली। माहेरून पैसे आण म्हणून वारंवार शारीरिक मानसिक छळ केला। इतके करूनही मन न भरल्याने अविनाश फडतरे या नावाच्या माझ्या पतीने मला झालेली रिद्धी या 6 महिन्याच्या मुलीला घेऊन माझा पती निघून गेला आहे। न्यायालयाकडून मला माझ्या मुलीचा अधिकार मिळावा, माझी मुलगी मला परत मिळावी, पालन पोषण करण्याचा अधिकार मला मिळावा असे न्यायालयात याचिका दाखल केली असताना देखील बनावट कागदपत्रांच्या आधारावर न्यायालयाची फसवणूक करून 6 महिन्यांच्या मुलीला माझ्यापासून पती अविनाश फडतरे यांनी दूर केला आहे। जगण्याची उमेद माझ्या मुलीमुळे मला मिळाली आहे। ती मुलगी मला परत मिळावी, न्यायदेवतांनी मला न्याय मिळवून द्यावा, माध्यमांच्या प्रतिनिधींनी माझ्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडावी अशी कैफियत पुष्पा अविनाश फडतरे या महिलेने आज पत्रकार परिषदेत केली। माझं नाव पुष्पा अविनाश फडतरे आहे। मला विंचूरमध्ये विंचूर गावामध्ये दिले आहे। दक्षिण सोलापूरमध्ये पडतं ते मंगरूळ पोलीस स्टेशनला। तर आमची किरकोळ कारणावरून भांडणं चालू। माझ्या नवऱ्याने माझ्याकडून 2.5 ते 3 लाख रुपये घेतलेत गोड बोलून पैसे। मला मुलगी झाली म्हणून तो मला नांदवायला पण तयार नव्हता। माझ्या आई वडिलांनी त्यांच्या घरी येऊन हातापाय जोडून मला परत आणून सोडलं। आणून सोडल्याच्या नंतर तो 1-2 महिने नीट राहिला। परत पैशाची मागणी करत असताना माझ्या घरच्यांनी त्यांना नाही सांगितलं, पैसे नाही देऊ शकत। त्यावेळेस त्यांनी मला मारहाण वगैरे चालू केली। नंतर एके दिवशी अचानक म्हटला की शेतामध्ये खत टाकायचं, मला 50,000 रुपये तो आणून दे। तर मी नाही म्हटलं। मोहळचे वकील आहेत, माझ्या नंदचे ओळखीचे वकील आहेत। तर माझी ननंद म्हटली कामती बुद्रुकमध्ये राहते अनुराधा सातपुते। तर म्हटली ती पैसे नाही आणू शकत, तर तिला कशाला मानवायचं, तसं पण पोरगी झाली, मुलगा झाला असता तर वेगळी गोष्ट होती असं म्हणून त्यांनी त्या वकिलाकडे नेले मला आणि म्हटले आमची पोरगी आम्हाला दे आणि तू निघून जा। मग मी त्या गोष्टीला तयार नव्हते। मग माझा भाऊ आणि माझी आई आले, त्यांनी वगैरे सगळ्यांनी हातपाय जोडून समजून सांगितले। त्याने मला मानवायला तयारच नव्हते, पैसे द्या म्हणत। पैशाची मागणी सारखं कायम चालूच होती। त्यावेळेस मी असा निर्णय घेतला की मी यांना आता अजून पैसे नाही पुरवू शकत। ऑलरेडी 2-3 लाख रुपये देऊन बसले मी नवऱ्याला। तर नवऱ्याला 2-3 लाख रुपये दिल्यानंतर तो पैसे मागत असताना म्हणजे माझ्याकडे नोटरी केली नाहीये, मी तुम्हाला आता पैसे यापुढे पुरवू शकत नाही, यापुढे मी तुम्हाला पैसे पुरवू शकत नाही। काय ते माझी मुलगी घेते, मला तुमचं घर नको, शेत नको, तुमचा 1 रुपयाही नको। माझी मुलगी घेऊन मी स्वतंत्र वेगळी राहते, माझ्या आई वडिलांकडेही नाही, माझ्या नवऱ्याकडेही राहणार नाही असं नोटरीमध्ये मी नमूद केलं होतं। त्या नोटरीमध्ये बाळाचं पालन पोषण शिक्षण व संगोपन हे मी माझ्या स्वतःच्या जिम्मेदारीवरती घेतले होते। नोटरी झाली आई वडिलांची, माझ्या नवऱ्याची, माझी आणि नवऱ्याच्या भाऊजींची सही झाली त्या नोटरीवरती। सगळं ठरलं होतं। ठरल्याप्रमाणे मी वेगळीही माझं बाळ घेऊन वेगळी दुसऱ्या दिवशी सकाळी निघणार होते। तर माझ्या नवऱ्याने त्या नोटरीमधले पान नंबर 3 आणि पान नंबर 4 हे चेंज करून त्यामध्ये असं नमूद केलं की बाळ सर्वस्वी त्याच्याकडे राहावं आणि बाळाचं पालन पोषण शिक्षण संगोपन व दत्तक पत्र सुद्धा त्यांनी त्याच्या नोटरीमध्ये नमूद करून घेतलं आणि बाळ घेऊन हाकलून दिले। त्यावेळेस माझ्याकडे पैसे नसल्यामुळे मी कुठलीच प्रोसिजर चालू करू शकले नाही। 29 तारखेला 29/6 मग लगेच मी 4 तारखेला 7व्या महिन्यातल्या 4 तारखेला कोर्टामध्ये येऊन 97 खर्च सर्च वॉरंट काढलं बाळाला सर्च करायसाठी। तर सर्च वॉरंटमध्ये पोलिसांना सर्च वॉरंट नेऊन मी स्वतः मंगरूळ पोलीस स्टेशनला दिले। सर्च वॉरंट दिल्याच्या नंतर त्यांनी सर्च केलं, त्याला ऑर्डर बजावली की कोर्टामध्ये हजर व्हा। त्यांनी 4 तारीख झाल्यानंतर बाळाला हजर केला। 4 तारखेला स्वतःच आला, ॲडव्होकेट स्वामी म्हणून दिला त्यांनी, वकीलपत्र वगैरे दाखल केलं आणि त्यामध्ये सर्च वॉरंटमध्ये मी माझ्या लग्नाची पत्रिका, माझ्या लग्नाचा फोटो, बाळाचा जन्म दाखला दिला होता। ते सगळं देऊन सुद्धा कोर्टाच्या ऑर्डरच्या टायमाला त्यांनी ती जी डुप्लिकेट दस्त तयार केलाय तो त्याने कोर्टासमोर सादर केला। त्यानंतर जे न्यायाधीश व्ही चव्हाण आहेत त्या सरांनी निकाल त्याच्या बाजूने दिला। त्या निकालाचं मी नक्कलपत्र मागून घेतले कोर्टाच्या सही शिक्क्याची। त्यावेळेस मला त्या नकलेमध्ये असं समोर आलं की त्यांनी ते जी नोटरी खोटी सादर केली ती नोटरी त्यांनी ही केली। मग मी मोहळला ज्या वकिलाकडे आम्ही नोटरी केली होती त्या वकिलाकडे जाऊन त्या वकिलाकडनं ट्रू कॉपी आणली
त्यावरती मी रिव्हिजन दाखल केलं आता कोर्टामध्ये. तर रिव्हिजनच्या 4 तारखा झाल्या, तो एकही तारखेला हजर झालेला नाही. प्लस जी कोर्टाकडनं जी ऑर्डर येते त्याला बजावण्यासाठी मी स्वतः मंद्रुप पोलीस स्टेशनला नेमून दिले. ते लोक 2 वेळेस बजावणी केले, 2 वेळेस कोर्टाला रिपोर्ट दिले. आम्ही कामामध्ये व्यस्त होतो. एक वेळेस त्याच्या आईने जबाब दिला की तो पुण्याला राहतो, कुठे राहतो आम्हाला माहित नाही, त्याचा आमचा कॉन्टॅक्ट नाही. एक वेळेस त्याच्या वडिलांनी जबाब दिला तो पुण्याला कोणाच्याही गाडीवरती ड्रायव्हर म्हणून काम करतो, फिक्स असा त्याचा पत्ता नाही आणि त्याचा आम्हाला कॉन्टॅक्ट नाही. माझ्या माहितीनुसार माझा नवरा जे स्टेटस ठेवतोय व्हॉट्सअपला, माझा भाऊ सांगतोय, वडील सांगतोय, तो स्टेटस माझ्या मुलीचे त्याच्या बहिणीच्या घरातले टाकतोय. त्याच्या बहिणीच्या घरामध्ये गणपती बसवलाय त्याचे स्टेटस टाकतोय कामती बुद्रुकमध्ये. त्याच्या घरचे त्याला लपवण्यासाठी एक तर प्लस कोर्टाची पण फसवणूक करतात. तो कोर्टामध्ये हजरही व्हायला तयार नाहीये. आणि तसं बघायला गेलं तर मला फोनवर धमकी देतो, काय वाकडं करते कर माझं, मला तुझ्याने काहीच फरक पडत नाही. तसंही कोर्टाने मला माझ्या बाजूने निकाल दिला. बाळ तर माझं ऑलरेडी 6च महिन्याचं बाळ आहे, 7 महिने आता पूर्ण होत आहेत. बाळ खूप मोठं नाहीये. तर जर तसं बघायला गेलं तर बाळाला माझी खूप गरज आहे आणि मलाही माझ्या बाळाची खूप गरज आहे. माझ्या नवऱ्याने माझं बाळ घेऊन स्वतःजवळ किंवा त्याच्या आई वडिलांजवळ पण नाही ठेवलेलं. ते बाळ त्याने त्याच्या बहिणीजवळ